जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुश्लोकी भागवत. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्सरं परम्. पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्य लीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुरा प्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधि द्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टि कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टि विस्तारण वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिति गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्याचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19 हिरण्याक्ष वध. 20 विधी सृष्टी नानाविध. 21 कर्दम तपश्चर्या. कर्दम देवती विवाह 22. कर्दम देवती विहार 23. श्री कपिल जन्म 24. 25 भक्तिज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28 अष्टांग योग कृती. 29 भक्ती मर्म. 30 अधोगती स्वार्थांताची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम अर्थिर भक्तियोगाची. 33 मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. वैशाख शुद्ध अष्टमी शक 1945. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023. 2-3 गोष्टींसाठी आजची तिथी महत्त्वाची आहे.
वैशाख शुद्ध अष्टमी शके 1651 या दिवशी श्री गिरधर स्वामी यांची पुण्यतिथी असते. आपल्याला माहिती आहे समर्थांच्या नंतर त्यांच्या शिष्य असणाऱ्या वीणास्वामी, त्यांच्या शिष्य असणाऱ्या बाह्याबाई आणि त्यांचे शिष्य असणारे गिरिधर स्वामी हे त्या ठिकाणी तासगावकडचे होते, पण ते पुढे येऊन बीडमध्ये राहिले आणि बीड येथे त्यांची समाधी आहे. आज त्यांची 294वी पुण्यतिथी आहे. समर्थ प्रताप हे समर्थांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. या समर्थ प्रतापातील 13वा अध्याय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ब्रह्मभोजनाचा अध्याय असं त्याला म्हणतात. स्वतः रामाने आणि सीतेने ब्रह्मारण्यामध्ये एक झोपडी बांधून ते राहायला लागले आणि त्याचं कारण असं की समर्थ उन्हामध्ये फिरत आहेत आणि त्यांना भूक तहान लागलेली आहे आणि म्हणून त्यासाठी आपला संसार रामाने आणि सीतेने त्या ठिकाणी मांडलेला आहे असा तो प्रसंग आहे. मुळामध्ये तो अध्याय जो आहे तो अनेक वेळेस मी दिलेला आहे PDF आणि आपले निलेश गुरुजी आहेत त्यांच्या आवाजातला तो ऑडिओसुद्धा आहे. तो सर्वांनी जरूर ऐकावा एवढी माझी आजच्या दिवशी नम्र विनंती. म्हणजे आपण रोजच गिरिधर स्वामींची पुण्यतिथी साजरी करत आहोत असा भाव आपल्यामध्ये निर्माण होईल. कारण आपल्या घरातील देवतांना, मंदिरातील देवाला किंवा मठातील देवांना नैवेद्य दाखवताना आपण जर हा अध्याय म्हणत गेलो तर आपल्या लक्षात येईल की त्यावेळेस स्वतः रामाने जे वचन दिलं होतं, सीतामातेने विचारलं, देवा तुम्ही गृहस्थाश्रम अंगीकारिले, कांते तरी हे समर्थाचे नैवेद्य झाले. स्वामी ऐसेचे अखंड नैवेद्य पाहिजे ती घडले. हे सीतामातेने सांगितलं की तुम्ही गृहस्थाश्रम अंगीकारला म्हणून आज आपल्याला समर्थांना या भोजनासाठी आमंत्रण देता आलं, ते आपल्या घरी आले आणि असं सर्वत्र घडलं पाहिजे अशी इच्छा सीतेने व्यक्त केली. तेव्हा रामराय म्हणतात, कांते सर्वी सर्वत्र घडतील. म्हणजे अशा प्रकारचं ब्रह्मभोजन सर्वत्र घडतील, भविष्यातसुद्धा सगळीकडे घडेल. आणि म्हणून माझी नम्र विनंती की आपल्या घरी नैवेद्य दाखवताना या समासाचं वाचन करावं. हे आपण छापून आणावं, ते 2-4 पानं आहेत, तेवढं पण नाही, पण त्याबरोबर त्याचा ऑडिओ जो आहे हे दोन्ही आपण करत गेलो तर हळूहळू तो समास आपल्याला पाठ होईल. अशा त्या गिरिधर स्वामींची आज पुण्यतिथी वैशाख शुद्ध अष्टमी. आणि दुसरी जी आहे ती पुण्यतिथी श्री हंसराज स्वामींची आहे. शके 1778 म्हणजे आज त्यांची 167वी पुण्यतिथी. त्यांची समाधी परंड्याला आहे. परंडा येथे हंसराज स्वामी मूळचे ते परभणीचे राहणारे होते आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे संकेत कुबडी. सगळ्यात छान ग्रंथ म्हणजे दासबोधाचं पूर्ण अगदी शॉर्टमध्ये असलेलं सगळं जे दासबोधाचं तत्त्वज्ञान आहे ते सगळं त्यामध्ये आहे संकेत कुबडीमध्ये. त्यामुळे या दोघांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आपण आपल्या अध्यायाला आज सुरुवात करूया. स्कंद 3 अध्याय 24. कपिलदेवांचा जन्म. आता यापासून पुढे सगळ्या भगवंताच्या अवतारांचे जन्म आहेत आणि कितीतरी लग्न आहेत ते सुद्धा आपल्याला लावायचे आहेत. आजच आपल्याला जवळपास 9 लग्न लावायचे आहेत आजच्या या अर्ध्या पाऊण तासामध्ये. देवहूती माता आपले पती कर्दम ऋषींच्या जवळ राहत आहे. मागच्या अध्यायात आपण पाहिलं त्यांचं लग्न झालेलं आहे आणि आई वडील मनु महाराज आणि शतरूपा राणी हे तिथून निघून गेलेले आहेत. देवहूतीने जसं वचन दिलं आणि मनाप्रमाणे जसं तिने कर्दम ऋषींना वरलेलं होतं त्याप्रमाणे तिने पूर्णपणे सेवा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यावेळेस त्यांची सेवा घडत असताना कर्दम ऋषींना भगवान विष्णूंचे स्मरण झाले आणि कर्दम ऋषी हे म्हणतात की देवहूती आता ही जी आहे ती सगळी सेवा करून वगैरे अगदी कृश झालेली आहे, पण तिला ते सांगतात की मा खिदो राजपुत्री थमात्मानं नित्यनिंदिते भगवानस्ते अक्षरो गर्भम उदरात संप्रपस्यते. तू काही खेद करू नकोस, तुझी ही सेवा कधीच वाया जाणार नाही. कारण भगवंतानी मला आश्वासन दिलं होतं की भगवानस्ते अक्षरो गर्भम उदरात संप्रपस्यते. म्हणजे भगवंत स्वतः तुझ्या उदरामध्ये येऊन जन्म घेणार आहेत, त्यामुळे तू कुठल्याही गोष्टीचा खेद करू नकोस असं कर्दम ऋषी देवहूती मातेला सांगत आहे. धृतवता असे भद्रंते दमेन नियमेन च तपो द्रविण दानेश्च श्रद्धयाचे स्वरम भज. म्हणजे तू अनेक व्रतांचे पालन केले आहे. कुठलंही व्रत करायचं म्हणजे
आपल्या लक्षात येतं की आपण जेव्हा एखादं व्रत करतो तेव्हा किती नियमाने आपल्याला राहावं लागतं. अगदी सकाळपासून आता उद्या माझं व्रत आहे बरं का एवढी जाहिरात करून मग व्रताच्या दिवशी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनामध्ये त्याच गोष्टी असतात की आपलं काही चुकलं नाही पाहिजे. आचार्य रजनीश जे आहेत ते 6वी-7वीमध्ये असताना त्यांचे शिक्षक जे आहेत ते गणित शिकवत होते. त्यावेळेस गणितामधली जी उदाहरणं होती ती सगळी त्या शिक्षकाने जी दिली ती उदाहरणं उपासाच्या पदार्थांचीच होती. उपासाची साबुदाण्याची उसळ असेल, खिचडी असेल, काय भगर असेल, जे काय असेल ते सगळं त्याचं अशी उदाहरणं ते द्यायचे शिक्षक. आणि त्यांचे असे 2-4 गणितं असे उपासाच्या संदर्भातले पाहिल्यावर आचार्य रजनीश ते 5वी-6वीमध्येच होते, उठून उभे राहिले आणि त्याने एक प्रश्न विचारला त्या गुरुजींना, "गुरुजी आज तुमचा उपवास आहे का?" लगेच गुरुजी असे चक्रावून गेले. ते म्हणतात, "तुला काय कसं काय समजलं?" ते म्हणत, "नाही, तुमची सगळी उदाहरणं तीच आहेत." तसं आपलं होतं की उपास व्रत असेल तेव्हा आपलं भगवंताच्या नामाच्या सोडून इतर गोष्टींकडे आपलं जास्त लक्ष असतं. काय फराळाचं करायचं, काय नाही हे सगळं. पण देवती मातेला ते सांगतात की तू जे व्रत घेतलं आहे त्यामध्ये किती गोष्टी आहेत. भद्रम ते म्हणजे भद्रम म्हणजे सगळं कल्याण होणारं आहे. कारण दम, नियम, तप, द्रविण, दानश्च आणि श्रद्धयाच ईश्वरम भज. तू अशा प्रकारे ईश्वराचं भजन केलेलं आहे. दमाने, त्याच्यानंतर नियमाने, तपाने आणि द्रविण दानेश्च म्हणजे काहीतरी सुवर्णमोहरा त्या काळात असतील त्या किंवा आजच्या भाषेमध्ये म्हणजे ब्राह्मणाला दान देऊन तू माझी सगळी सेवा केलेली आहेस. तरी तू आता कुठल्याही दृष्टीने असे मनामध्ये शंका ठेवू नको, कारण भगवंताने सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवान तुझ्या उदरी जन्म घेणार आहेत. आता मैत्रेय विदुरांना सांगत आहेत की कर्दमांविषयी असलेला मनामधला आदर जो होता आणि भक्तिभाव होता ते पाहून देवहूती मातेने आपली आराधना सुरू केली. आता त्या आराधनेच्या वेळेस काही वर्ष गेले तेव्हा ते म्हणतात, मैत्रेय उवाच तस्यां बहुतिथे काले भगवान मधुसूदनः कार्दमं वीर्यमात्पन्नो जज्ञे अग्निरिव दारुणी. म्हणजे तस्यां बहुतिथे काले म्हणजे असे अनेक वर्ष गेल्यानंतर भगवान मधुसूदन प्रत्यक्ष भगवंतानी कर्दम ऋषींच्या वीर्याच्या मदतीने देवहूती मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि जसा लाकडातून अग्नी प्रगट व्हावा त्याप्रमाणे देवहूती मातेच्या गर्भातून भगवंत प्रगट झाले. अशा प्रकारे कपिल भगवंताचा जन्म झालेला आहे. श्री कपिल भगवान की जय. जेव्हा भगवंत स्वतः अवतार घेतात किंवा भगवंताचे जे दूत आहेत, जे भगवंताचे भक्त आहेत, साधू पुरुष आहेत, त्यांचा जेव्हा जन्म होतो तेव्हा प्रकृती अशा प्रकारे स्वतःमध्ये बदल करते आणि एका अर्थाने ती प्रकृती आपला आनंद त्या ठिकाणी व्यक्त करत असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे. आकाशात ढग जलांचा वर्षाव किंवा गडगडाट करीत आहेत. अकोल्यामध्ये आज हीच परिस्थिती आहे. केव्हा किती आणि कसा पाऊस येईल हे सांगता येत नाही. जरी एप्रिल-मे महिना असला तरी पाऊस आहे, कारण कपिलदेवांचा जन्म आहे आणि त्याप्रमाणे अनेक वाद्ये अशी वाजवू लागलेली आहेत. गंधर्व गाणे गाऊ लागले आहेत. गंधर्व जे आहेत ते देवांना गंधर्वांचं कार्यच हे आहे की देवांची प्रशस्ती करणे. आपण ज्या सवाया काल परवा पाहिल्या त्या सवाया म्हणणे म्हणजे राजाला खुश करण्यासाठी राजाचं वैभव, राजाचे शौर्य याचं वर्णन करणाऱ्या त्या सवाया असतात. त्याप्रमाणे गंधर्व गाणे गाऊ लागले आणि अप्सरासुद्धा आनंदाने नाचू लागल्या. या सगळ्या भगवंताच्या अवताराच्या जन्माच्या वेळेसच्या या गोष्टी आहेत. तशा त्यावेळेससुद्धा घडत गेल्या. त्याच वेळेस सरस्वती नदी आपण पाहिलं हे जे ठिकाण आहे बिंदू सरोवर, ती सरस्वती नदीने वेढलेलं आहे. मध्ये ते सरोवर आहे आणि त्याच्या काठी कर्दमांचा हा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये साक्षात ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. ब्रह्मदेवांचं आगमन झालं आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र मानसपुत्र जे आहेत ते सुद्धा बरोबर आलेले आहेत. त्यांची नावं जी आहेत तीसुद्धा आपल्याला आता जवळपास पाठच व्हायला पाहिजे अशी आहेत. मरीची यात्री अंगिरा, पुलत्स्य पुलह कृतू, भृगु वसिष्ठ अथर्व आणि 10वे नारद. 9 मुलं आणि 10वे जे आहेत ते नारद आहेत.
आणि ब्रह्मदेव जे आहेत ते त्या ठिकाणी येऊन कर्दम ऋषींना म्हणतात, कर्दमा, तू माझ्या आज्ञेचा स्वीकार केला आहेस. कारण ब्रह्मदेवांच्या सांगण्याप्रमाणे, भगवंताच्या सांगण्याप्रमाणे मनुष्य रूपात 3 दिवसांनी येतील आणि त्यांच्या मुलीशी तू विवाह कर, त्याप्रमाणे तू ऐकलं आहेस. आणि पुत्रासाठी सगळ्यात महत्त्वाचं हेच की वडिलांनी आज्ञा करावी आणि पुत्राने ती पाळावी, याशिवाय दुसरं काही पुत्राचं वेगळं कर्तव्य असं असत नाही. तीच भगवंताची सेवा, तीच ब्रह्मदेव म्हणतात, तीच माझी तू केलेली सेवा आहेस. आता दुसरं एक तुझ्याकडे काम आहे की तुझ्या या ज्या 9 कन्या आहेत, त्या कन्या या 9 जे ऋषी आहेत त्यांना तू देऊन त्यांना तू अर्पण कर आणि त्यांचे लग्न लावून दे. अतस्त्वं ऋषिमुखेभ्यो यथाशीलं यथा रुची आत्मजः परिदेह्य विस्तृणीहि यशो भुवी. कसं की सर्व प्राण्यांचे निधान म्हणजे मरीची आदी हे जे 9 सत्पुरुष आहेत, 9 ऋषी आहेत, त्यांच्यासाठी योग्य अशा ज्या कन्या आहेत त्या त्यांना दे. यथाशीलं यथा रुची, म्हणजे त्यांच्या आवडीप्रमाणे, त्यांच्या रुचीप्रमाणे आणि त्यांच्या साधनेमध्ये ज्यांचा चांगला सहभाग होईल असं तुला वाटतं, त्या कन्या त्या ऋषींना तू अर्पण कर, अशा प्रकारे ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगत आहेत. आता तसं पाहिलं तर ब्रह्मदेव या सगळ्या 9 ऋषींचे पिताच आहेत. आता 9 मुलांची लग्न आहेत आणि बाप म्हणतो की आता तुम्ही अर्पण करा आणि मी जातो, असे प्रकार या ठिकाणी झालेला आहे. स्वतः ब्रह्मदेव आणि नारद ऋषी हे त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. आणि मग जाण्यापूर्वी ब्रह्मदेवाने पुन्हा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. कारण ब्रह्मदेवांना माहीत झालं होतं की या ठिकाणी आपल्या भगवंताचा अवतार कपिल रूपाने झालेला आहे, म्हणून कपिलांचं ते स्तुती करतात, वर्णन करतात. वेदाहम आद्यम पुरुषम अवतीर्ण स्वमायया भूतानाम शेवदीम देहम बिभ्राणम कपिलम मुने. सगळ्या प्राण्यांचे निधान म्हणजे जे गंतव्य की ज्या ठिकाणी पोचणं, आपल्या मार्गामध्ये आपण कुठेतरी जाण्यासाठी आपला एक हेतू असतो त्या ठिकाणी जाण्याचा, तर सर्व गोष्टींचं निधान असणारे हे आदिपुरुष असणारे भगवंत श्रीनारायण महानारायण हे जे आहेत ते आपल्या योगमायेने आणि पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे तुझ्या पोटी या ठिकाणी अवतरलेले आहेत, हे मी जाणतो, असं ब्रह्मदेव सांगतात. आणि देवहूतीला ते सांगतात की मधुकैटभाला मारणाऱ्या भगवंतानीच, ज्या भगवंतानी अनेक राक्षसांना मारलेलं आहे आणि सज्जनांचं रक्षण केलेलं आहे, त्यांनीच या ठिकाणी जन्म घेतला. कारण कर्मवासना जी आहे ती मुळातून उपटून काढणे आणि आपल्या ठिकाणी असणारी अविद्या जी आहे तिचं पुन्हा निरसन करणं, यासाठी अविद्येच्या ज्या ग्रंथी आहेत त्या तोडण्यासाठी म्हणून या पृथ्वी तलावर भगवंताचे अवतार होत असतात. आणि तसाच हा अवतार तुमच्या घरामध्ये झालेला आहे. अयम सिद्धगणाधीशः सांख्यायाचेय सुसम्मतः लोके कपिल इत्याख्याम गंता ते कीर्तिवर्धनम. कसे आहेत हे कपिल महामुनी की सिद्ध गणाधीश. मागच्या वेळेस आपण पाहिलं की कपिल हे जे आहेत की सगळ्या ऋषींमध्ये श्रेष्ठ असे कपिल आहे. भगवंताच्या अवतारामध्ये विभूती ज्या आहेत त्यामध्ये कपिलांचं नाव आहे. अयम सिद्ध गणाधीश, सर्व गुणांचा अधीश म्हणजे अध्यक्ष असणारे हे कपिल आहेत. आणि सांख्याचार्यही सुसम्मतः, सांख्य तत्त्वज्ञानाचा जे अवलंब करतात, ज्यांना जे सांख्य तत्त्वज्ञान मान्य आहे ते सगळे या कपिलदेवांच्या चरणी नतमस्तक होतात, असं त्यांचं वैभव आहे. आणि लोके कपिल इत्याख्याम, त्यांची ख्याती जी आहे ती कपिल भगवान या नावाने होणार आहे. गंता ते कीर्तिवर्धन, आणि त्यांच्यामुळे तुमच्या दोघांची पण कीर्ती वाढणार आहे, असं सांगून ब्रह्मदेव जे आहे ते त्या ठिकाणाहून निघून जातात. असा हा भाग यामध्ये दिलेला आहे. आता पुढे ते म्हणतात की मैत्रेय ऋषी विदुरांना सांगत आहेत, तेच शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत. मैत्रेय म्हणतात, कर्दम आणि देवहूतीला असं आश्वासन दिलं ब्रह्मदेवाने आणि आपल्याबरोबर सनकादी ऋषी सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे आणि नारद यांना घेऊन ब्रह्मदेव ब्रह्मलोकाकडे निघून गेले. आता पुढचा जो भाग आहे ऐकू येतोय ना?
हो, येते ऐकू. हां, लाईट गेलेले. हां, ऐकू येते. आता जो 3 हो, श्लोक येते जे ऐकू. आहेत ते आता त्या 9 कन्यांचे विवाह जे आहेत कोणाबरोबर झाले, जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. मरीचये कला प्रादादन सुयाम अनुसूयां मथात्रये श्रद्धाम् अंगिरसेयं यत् पुलत्स्याः हविर्विभुः पुलहाय गतिं युक्ता कृतवे च क्रियां सतीं ख्यातिं च भृगवे यच्छत् वसिष्ठाय वसिष्ठायाप्य अरुन्धतीम् अथर्वणे ददाच्छान्तिं यया यज्ञो नितन्यते विप्रशर्भान् कृतोद्वाहान् सदारान् समलालयत. 3 श्लोकांमध्ये या सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे. कला या नावाची जी मुलगी आहे कर्दमणी देवतेंची, ती मरीची ऋषींना दिलेली आहे. आजचं जे मिरज गाव आहे, या मिरज गावाचा इतिहास पाहिला तर हे मरीची ऋषींचं ठिकाण होतं, ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली होती आणि म्हणून त्याचं नाव मिरज आहे. या ठिकाणी आपलं आता कौस्तुभ महाराज त्या ठिकाणी आहेत. आता उद्या जी नवमी आहे, वैशाख शुद्ध नवमी, हा आपल्या आता नाव आलं कौस्तुभ महाराजांचा उद्याचा जन्मदिवस आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे उद्या जे आहे ते समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला शिंगणवाडीच्या बागेमध्ये, तो सुद्धा दिवस उद्याचाच आहे. पुढे अनुसूया ही जी कन्या होती ती अत्री ऋषींना दिलेली आहे. अनुसूया आणि अत्री ज्यांच्या पोटी तिन्ही देवांनी छोट्या बाळाप्रमाणे अवतार घेतलेला आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. श्रद्धा ही जी कन्या आहे ती अंगिरा ऋषींना दिलेली आहे. आता हे मरीची, अत्री, अंगिरा, ही पुलत्स्य, हे सगळे गोत्र आहेत आपल्या सगळ्यांचे. हविर्भू नावाची कन्या ही पुलत्स्य ऋषींना दिलेली आहे. पुलहाला अनुरूप अशी गती नावाची कन्या दिली. कृतू जे आहेत त्यांना साध्वी अशी क्रिया ती दिलेली आहे. त्यानंतर अथर्व ऋषीला जिच्यामुळे यज्ञाचा विस्तार होतो ती शांती कन्या ही अथर्व ऋषीला दिलेली आहे. आता ही सगळे 9 जणांचे विवाह झाले, 9 ऋषींचे विवाह झाले त्या बिंदू सरोवराच्या ठिकाणी, सरस्वती नदीच्या ठिकाणी, जे आज गुजरातमध्ये आहे. काल परवा सांगितलं असेल मी की अहमदाबादपासून 100-1 किलोमीटरवर हे सगळं ठिकाण आहे, बिंदू सरोवर आहे. कर्दमणी देवतेंच्या या कन्यांचे विवाह झाले आणि त्या विवाहाप्रित्यर्थ त्यांनी आपल्या जावयांना आणि मुलींना यथोचित असा सत्कार केला. उत्तम असं त्यांना काय म्हणतात, त्यांना सगळे दागिने, अलंकार हे सगळं दिलेलं आहे, असं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. आता कर्दम जे आहेत ते आपले पुत्र म्हणजे कपिलदेव यांच्याकडे आता गेले. कारण कर्दमाने लग्न करण्यापूर्वीच हे आश्वासन दिलं होतं, भगवंताला दिलेलं होतं आणि मनू महाराजांना पण दिलेलं होतं की मी संसार करेन, पण माझा संसार हा सावधी असेल. सावधी म्हणजे काही ठराविक अवधीपर्यंतच असणार आहे. जेव्हा आमच्या संसारात एखाद्या पुत्राचा जन्म होईल तेव्हा मी हे सगळं गृहस्थाश्रम सोडून अरण्यामध्ये निघून जाईल, संन्यासाश्रमाचा स्वीकार करेन. याची आठवण झाल्यामुळे ते आता कपिल भगवंताकडे आलेले आहेत आणि आपल्या मुलाला, कारण तो भगवंताचा अवतार हे सगळे जाणत होते आणि त्यांना नमस्कार करून, म्हणजे वडील मुलाला नमस्कार करत आहेत, प्रणाम करून ते म्हणतात, अहो पापाच्यमानानां निरये स्वैरमंगलैः कालेर्भूयसा नूनं प्रसीदन्तीह देवताः. काय म्हणतात ते, जसं मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक येतो, जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे, मना त्वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मनाचा श्लोक 11वा श्लोक आहे. त्याप्रमाणेच या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणजे मनाचे श्लोक हे नंतर लिहिला गेले, पण ही कथा पूर्वीची आहे. ते म्हणतात की माणूस जो आहे आपल्या गतकर्मामुळे या दुःखमय संसारामध्ये जन्म घेतो आणि या संसारामध्ये एखादा खूप चांगल्या सुस्थितीत असला तरी लगेच त्याला दुसरा क्षण असा येतो की तो अनेक प्रकारच्या दुःखामध्ये तो अडकतो. कारण जसं शाळेमध्ये एक प्रश्न असतो, जोड्या जुळवा, ए आणि बी, एमध्ये 5 आणि बीमध्ये 5, आणि त्या जोड्या आपण जुळवतो, त्याबरोबर आल्या तर मार्क मिळतात. तसं एमध्ये आपण आता केलेली कर्म आहेत
आणि बीमध्ये जे आहे त्या कर्मांचं फळ जे आहे ते फळ मात्र आत्ताच्या कर्मावर अवलंबून आहे असं नाही, कारण ते कर्माचं फळ निर्माण होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. पण पूर्वी केलेलं कर्म जे आहे त्याचा तो कालावधी संपल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की एखादा माणूस खूप प्रामाणिकपणे राहिला तरी त्याच्या नशिबामध्ये उद्याचा दिवस हा त्याला दुःखदायक असू शकतो. अशाप्रमाणे हे ते सांगतात की तरी पण तो अनेक प्रकारच्या पीडा सहन करतो या जगामध्ये आल्यानंतर. अशा पापी लोकांवर सुद्धा पुष्कळ काळ गेल्यानंतर भगवंत प्रसन्न होतात. याचं कारण काय आहे की भगवंताचीच लेकरं आपण सगळे आहोत आणि आपल्या मुलाला चांगलं शुद्ध झाल्याशिवाय बाप जसा मांडीवर घेत नाही तसं आपलं शुद्धीकरण हे जे आहे या सर्व पापांच्याद्वारे होत असतं. पूर्वी पाप केले म्हणून आता दुःख भोगले आपण, पण दुःख भोगता भोगता त्यामधून सुद्धा पुण्याचा उदय होतो. जशी रात्र संपल्यानंतर सूर्य उगवल्यानंतर पुन्हा दिवसाची सुरुवात होती आणि हे दिवस रात्र हे जे भ्रमण आहे लाविले भ्रमण जगदीशे, त्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे सगळे भरलेले असतातच. म्हणून ते सांगतात बहुजन्म विपक्वेन सम्यक योग समाधीना दृष्टुम यतन्ते यतयः शून्यागारेषु यत्पदम. आणि दुसरा श्लोक आहे स एव भगवानाद्य हेलनं नगण्यय नः गृहेषु जातो ग्राम्याणां यश्वानां पक्षपोषणः. की योगी जे आहेत ते योगी काय करतात की अनंत जन्माचं साधना त्यांची असते. जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की आत्तापर्यंत माझे 39 जन्म झाले आणि हा माझा 40वा जन्म आहे आणि मागील जन्मामध्ये मी जे पुण्य केलं, मी जे साधना केली त्याचा परिणाम म्हणून हा माझा अवतार झालेला आहे, माझा हा जन्म झालेला आहे. तसं योगी लोकांना अनेक जन्माच्या साधनेमुळे ते एका ठिकाणी बसून श्रेष्ठ अशा समाधीच्या अवस्थेमध्ये जाऊ शकतात. स्वामीजींना अशाच प्रकारे समाधी अवस्था प्राप्त होत होती. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे सुद्धा अशाच प्रकारे, अगदी त्यांचं वर्णन पहा तुम्ही. शाळेतून घरी येत असताना ते बंगालमधलं वर्णन आहे, भाताची शेती आहे, 2 शेताच्या मधून जेव्हा ते पळत होते तेव्हा सहज त्यांचं लक्ष वर गेलं आणि त्या ठिकाणी अनेक बगळे जे आहेत ते उडत जात होते. त्या बगळ्यांना पाहून, त्या निळं आकाश पाहून त्यांची जी चित्तवृत्ती होती ती भगवंताशी एकरूप झाली आणि तो छोटे रामकृष्ण परमहंस हे त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थामध्ये पडलेले होते. अनेकांनी जाऊन मग त्यांना आपल्या घरी आणलं. म्हणजे ही जी समाधी अवस्था आहे ती साधकाला कोणत्याही क्षणी प्राप्त होते जर त्यांचा पूर्वाभ्यास तसा असला तर. तर या ठिकाणी सांगतात की श्रेष्ठ समाधी लावून मग ते काय करतात तर एकांतामध्ये ते भगवंताच्या स्वरूपाला पाहतात. रामकृष्ण परमहंसांनी ते निळं आकाश आणि ते उडणारे बगळे पाहून त्या पलीकडच्या असणाऱ्या भगवंताची त्यांना आठवण झाली आणि ती आठवण होत असतानाच ते परब्रह्माशी एकरूप झालेले होतात किंवा ते परब्रह्माशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. तसंच भक्तरक्षक आणि प्रतिपालक असे श्रीहरी विषयी लोकांकडून होणाऱ्या अवज्ञेला, जरी त्यांच्याकडून विषयी लोकांकडून काही अवज्ञा झाली तरी पण ते मागचा पुढचा विचार न करता त्यांच्या उद्धारासाठी या ठिकाणी जन्म घेतात. संत जे आहेत ते तुमच्या उद्धारासाठी जन्म घेतात. पण आपण आपल्या प्रपंचामध्ये गुरफटल्यामुळे संतांची ओळखच होत नाही. आपण संतांना जवळ असले तरी आपण ओळखू येत नाही. आमचे प्रल्हाद महाराज जेव्हा इथे होते, अनेक लोक त्यांचे अनुभव सांगतात की महाराज आमच्याकडे यायचे, पण एखाद्या घरातले जसे आजोबा असावेत त्याप्रमाणे आम्ही ते सांगतील तशी सेवा करत होतो. पण ते एवढे मोठे महाराज आहेत हे आम्हाला त्या काळामध्ये समजलेलं नव्हतं. म्हणजे संतांची ओळख जी आहे ती सुद्धा काही काळ गेल्यानंतर, तो विशिष्ट काळ आल्यानंतरच ती ओळख आपली होते आणि तोपर्यंत बराचसा काळ निघून गेलेला असतो. तसं हे म्हणतात या ठिकाणी की आपला मान वाढविण्यासाठी, म्हणजे भक्ताचा मान वाढवणं कशासाठी, कारण भक्त हा जो आहे तो कुठल्याही दृष्टीने कमी दिसता कामा नये म्हणून भक्ताचा मान, भक्ताला सन्मान मिळावा म्हणून, आणि आपलं वचन नमे भक्त प्रणश्यती, आपले वचन सिद्ध करण्यासाठी भगवंत आपले अवतार घेत असतात. आणि म्हणून ते सांगतात की सांख्ययोगाचा उपदेश देण्यासाठी
आपण हा अवतार घेतलेला आहे. आणि या अवतारामध्ये आपल्या ठिकाणी काय काय आहे तुमचं वर्णन जे आहे ते करतात. ऐश्वर्य वैराग्य यशोबोध वीरस वीर्यश्रिया पूर्तमहम प्रपद्ये. म्हणजे कर्दम ऋषी म्हणतात की ऐश्वर्य वैराग्य यश ज्ञान सामर्थ्य आणि श्री म्हणजे हे 6 गुण, या 6 गुणांनी जो युक्त आहे त्याला 6 भग म्हणतात. आणि या 6 भगांनी युक्त असणाऱ्याला भगवान असं म्हणतात. जसं आपण अनेक शब्द आहेत, कीर्तिवान, सामर्थ्यवान, बलवान, नशीबवान, रूपवान, शीलवान. वान म्हटलं की पुरुष आहे आणि वती म्हटलं की स्त्रीलिंग आहे. कीर्तिवती, सामर्थ्यवती, बलवती, वेदवती, रूपवती, शीलवती हे जे नाव आहे स्त्रियांची नावं झाले. म्हणजे असे गुण ज्यांच्याजवळ असेल तसं त्याप्रमाणे गुणाप्रमाणे त्यांचं नाव प्राप्त होतं. तसं ते म्हणतात की आपल्याला, म्हणजे कोणाला सांगतात ते कर्दम ऋषी आपल्या पुत्राला सांगत आहेत की आपल्याला आपल्या ठिकाणी हे जे 6 गुण आहेत ते गुण आणि तुमच्या जन्माचा किंवा तुमचा या अवतार घेण्याचा जो उद्देश आहे तो माझ्या लक्षात आलेला आहे. म्हणून मी आता आपली आज्ञा घेण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे. सध्या टी व्हीवर श्री रमेशभाई ओझा यांचं भागवत सप्ताह चालू आहे. त्यामध्ये कालच त्यांनी जो उल्लेख केला, तुमच्या उत्तराखंडामधल्या अल्मोडामध्ये कानराडोल नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांचं प्रवचन सुरू होतं. काल त्यांनी या श्लोकाचा उच्चार केला होता. काल जसं मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, 3ऱ्या अध्यायातल्या 24व्या 3ऱ्या स्कंदातल्या 24व्या श्लोकापैकी 33वा श्लोक. ते म्हणतात, परमप्रधानम पुरुषम महांतम कालम कविम त्रिव्रतम लोकपालम आत्मानुभूत्यानु गतप्रपंचम स्वच्छंदशक्तीम कपिलम प्रपद्ये. काय? परमप्रधानम पुरुषम महांतम कालम कविम त्रिव्रतम लोकपालम आत्मानुभूत्यानु अनुगत प्रपंचम स्वच्छंदशक्तीम कपिलम प्रपद्ये. कपिलांच्या बाबतीत त्यांचे वडीलच म्हणत आहेत की भगवंता, कर्दम ऋषी म्हणतात की आपण प्रत्यक्ष परब्रह्म आहात. पर कोणाला म्हणतो आपण जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री असते इंग्रजीमध्ये म्हणलं सगळ्यात श्रेष्ठ, तसा परमेश्वर, सगळ्या ईश्वरांमधला परम असणारा परमसंगणक, सगळ्या संगणकापेक्षा वेगळा आणि जास्त शक्तिमान असणारा परमसंगणक. तसं आपण प्रकृती, पुरुष, महतत्व, काल आणि त्रिविध अहंकार असे जे लोकपाल आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा आपण श्रेष्ठ आहात. कारण त्या लोकपालांच्या रूपामध्ये आपणच प्रगट झालेले आहात. सगळ्या प्रपंचाला जे चेतना देतात, चेतन तत्व म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये असणारा भगवंताचा अंश आत्मा हा जो आहे तो आहे, म्हणून आपलं सगळे व्यवहार सुरू आहेत. आणि ते जातं, ते तत्व जेव्हा जातं या शरीरातून तेव्हा तेच भगवंत आपल्याला त्यांच्यामध्ये लीन करून घेतात. पण लीन करून घेताना देहाने लीन करून घेत नाहीत, पण ते जे आपली वासना जी आहे ती वासना ती तशीच राहते. कारण वासनेचा असल्यामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून मना वासना वासुदेवी वसो दे, मना कामना कामसंगे नसो दे, असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात आपण त्या सर्वांच्या पलीकडचं तत्व आहात. म्हणून मी आपल्याला शरण आलेलो आहे. हरिशरणम 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 असा सुद्धा एक मंत्र आहे, ज्या मंत्रामध्ये स्वतःची शरणागती जी आहे ते प्रभूच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी केलेली आहे. आत्मनिवेदन भक्ती जी म्हणतात ती या प्रकारची आहे. म्हणून आपण पुत्ररूपाने अवतार घेतल्यामुळे कर्दम ऋषी म्हणतात पुत्ररूपाने आता तुम्ही अवतार घेतला आहे, त्यामुळे मी तिन्ही ऋणातून मुक्त झालेलो आहे. मातृऋण, पितृऋण आणि गुरुऋण या तिन्ही ऋणातून आता मी मुक्त झालो आहे. आणि माझे सगळे मनोरथ पूर्ण झाले आहेत. आत्तापर्यंत मी जी तपश्चर्या केली आपण पाहिलं मागच्या 2-3 अध्यायामध्ये 10,000 वर्ष त्यांनी सगळी तपश्चर्या केलेली आहे. 100 वर्ष देवहूतीच्या बरोबर सगळीकडे ते फिरलेले आहेत. आणि त्या देवहूतीच्या सेवेनी यांच्या सगळ्या अनुष्ठानामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण झालेली नाही. उलट तिच्यामुळे यांचा प्रगतीचा मार्ग अधिक सुकर झाला. म्हणून आता ते म्हणतात की माझे आता सगळे मनोरथ पूर्ण झालेले आहेत, म्हणून मी आता संन्यास ग्रहण करायचा विचार माझ्या मनामध्ये आहे. आणि
या संसाराबद्दलचा कुठलाही शोक मनात न ठेवता आता मी स्वच्छंदपणे वनामध्ये अरण्यामध्ये विहार करीन आणि तुमच्या नामाचा अखंड जप जो आहे तो मी करीन, आणि म्हणून तुम्ही मला अशी आज्ञा द्यावी. म्हणून कर्दमऋषी आपल्या पुत्राकडे म्हणजे कपिल महामुनींच्याकडे आज्ञा मागण्यासाठी येतात. तेव्हा कपिल महामुनी जे म्हणतात ते सुद्धा श्लोक फार महत्त्वाचे आहेत, की मी तुझ्या घरी जन्म घेईन हे जे माझं वाक्य होतं ते सत्य करण्यासाठी मी हा अवतार घेतलेला आहे. एतन्मे जन्मलोकेस्मिन् मुमुक्षाणां दुराशयात प्रसंख्यानाय तत्त्वानां सम्मतायात्मने दर्शने. म्हणजे माझा हा जन्म जो आहे तो अनेक जीवांना लिंग शरीरातून मुक्त करण्याची ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांना मुक्त करण्यासाठी मी त्या मुनींसाठी हा जन्म घेतलेला आहे. ज्यांना आत्मदर्शनाची भगवंताच्या दर्शनाची अशी ओढ असेल त्यांच्यासाठी मी हा जन्म घेतलेला आहे. प्रकृती आणि पुरुष ही जी तत्त्व आहेत त्या तत्त्वांचं विवेचन करण्यासाठी हा माझा जन्म झालेला आहे. एष आत्मपथो व्यक्तो नष्टः कालेन भूयसा तम प्रवर्तयितुं देहम इमं विद्धी मया भृताम. म्हणजे आत्मज्ञानाचा जो मार्ग आहे तो सूक्ष्म मार्ग आहे आणि तो बऱ्याच काळापासून तो लुप्त झालेला आहे. म्हणून लुप्त झालेला हा एवढा चांगला मार्ग जो आहे त्याला पुन्हा स्थापन करण्यासाठी, त्याला प्रवर्तित करण्यासाठी हा माझा कपिल भगवान म्हणून अवतार झालेला आहे. गच्छ कामं मया पृष्ठो मयी संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जयं मृत्युम अमृतत्वाय मां भज. म्हणून कर्दमा मी आता तुला आज्ञा करतो. आता मुलगा वडिलांना सांगतोय, कर्दमा मी तुला आज्ञा करतो की तू तुझ्या इच्छेनुसार गच्छ कामं मया पृष्ठो, तू जसं माझ्यासमोर निवेदन केलं त्याप्रमाणे तुझी जी इच्छा असेल त्यानुसार तू आता जंगलामध्ये जा. माझी पूर्ण त्यासाठी तुला आज्ञा आहे आणि आपण केलेले सर्व कर्म जे आहेत ती मात्र मला तू अर्पण करत जा. कठीण अशा मृत्यूलासुद्धा तू जिंकशील आणि एक ना एक दिवस मोक्षपद प्राप्त करशील आणि त्यासाठी माझं अखंड भजन तू करत राहा. आणि स्वतःबद्दल सांगतात कपिल महामुनी आपल्या वडिलांना कर्दमऋषींना सांगतात की माता देवहूतीला मी या जगातील या संसारातील किंवा हा जन्म घेतल्यानंतर तिच्या ठिकाणी असणारी जी कोणती कर्म असतील त्या सगळ्या कर्मांपासून तिला मुक्ती मिळेल असं आत्मज्ञान मी तिला देईल, तिला मी तसा उपदेश करेल आणि त्यामुळे या संसारातील सगळ्या भयांपासून ती दूर होईल. त्या भयांना भागवतामध्ये भवाटवी असं म्हटलं आहे. भवाटवी, भव म्हणजे सगळा संसार आणि आटवी तो संसार तो नाश करतात असं मी त्याला उपदेश करेन असं त्या ठिकाणी कपिल महामुनी आपल्या वडिलांना सांगत आहेत. आता हा सगळा भाग झाल्यानंतर मैत्रेय म्हणतात, कर्दमांना प्रदक्षिणा घालून ते प्रसन्न चित्ताने वनामध्ये निघून गेले. आता वनात जाताना त्याने काय केलं असेल ते की अहिंसा व्रताचं पालन केलं, भगवंताला शरण गेले आणि गृहस्थाश्रमाचा त्याग करून ते वनामध्ये अखंड असे भ्रमण करू लागले. रोज भगवंताचं चिंतन आणि त्याशिवाय दुसरा विषय मनामध्ये नाही. वासुदेवे भागवती सर्वज्ञे प्रत्यगात्मनी परेण भक्तिभावेन लब्धात्मा मुक्तबंधनः. परमभक्तिभावाने सर्वांच्या अंतर्यामी असणारं जो भगवंताचं तत्त्व आहे त्यामध्ये त्याने आपलं चित्त जे आहे ते स्थिर केलेलं आहे. वासुदेव जे आहेत की चित्त जे आहे ते भगवंताच्या ठिकाणी स्थिर करणं आणि ते केल्यामुळे हे कर्दमऋषी सगळ्या प्रापंचिक बंधनापासून मुक्त झाले. इच्छा द्वेषविहीनेन सर्वत्र समचेतसा भगवद्भक्तियुक्तेन प्राप्ता भागवती गतीही. म्हणजे इच्छा द्वेषरहित होऊन आपल्या मनामध्ये इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण काही कर्म करतो आणि ते आपण कर्म करत असताना त्यामध्ये कोणाची आडकाठी आली तर त्याबद्दलचा राग आपल्यामध्ये असतो. आपली जी इच्छा आहे ती दुसऱ्यांनी सहजपणे जर पूर्ण केली तर त्याच्याबद्दलचा द्वेष आपल्या मनामध्ये असतो. पण या ठिकाणी इच्छा द्वेष विहीनेनं सर्वत्र समचेतसा म्हणून इच्छा आणि द्वेष यांनी रहित होऊन समबुद्धी ठेवली आणि भगवद्भक्तीने संपन्न झाले आणि कर्दमाने आपलं परमपद प्राप्त करून घेतलं.
अशा प्रकारे हा अध्याय 47 श्लोकांचा हा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंदे कपिलेये चतुर्विंशोऽध्यायः. तिसऱ्या स्कंदातील 24वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. आता उद्याचा जो अध्याय आहे तो देवहूतीचे प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा. या पूर्ण स्कंदामध्ये तिसऱ्या स्कंदामध्ये 33 अध्याय आहेत. 24 अध्याय आपले आता झालेले आहेत. त्यामुळे आपण थांबूया. आता आपण आरती म्हणूया. श्रीमद्भागवताची आरती जी आमच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी लिहिलेली आहे. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरिणी, भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणचित कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.